प्रेयसी, अरे मी माझी पर्स घरीच विसरून आले, मला जरा 1000 रुपये दे. प्रियकर, अगं त्यात काय एवढं, हे घे 20 रुपये. रिक्षाने घरी जा आणि पर्स घेऊन ये. 4 मित्र ट्रेन पकडण्यासाठी चालत्या ट्रेनच्या मागे पळत असतात. त्यातले दोघे ट्रेनमध्ये चढतात तर ट्रेनमधली माणसं म्हणतात वेल डन. त्यातला एक जण डोक्याला हात मारत म्हणतो, कसलं वेल डन, खाली राहिलेल्या त्या दोघांना जायचं होतं, आम्ही त्यांना सोडवायला आलो होतो. मन्या, काय रडते आहेस? मनी, मला खूप कमी मार्क्स पडले. मन्या, किती मार्क मिळाले? मनी, फक्त 90%. मन्या, अगं एवढ्या मार्कामध्ये तर माझ्यासारखी 3 मुलं पास झाली असती. मुलगी, मी शेजारच्या पांडूवर प्रेम करते आणि त्याच्याबरोबर पळून जात आहे. बाप, धन्यवाद माझा पैसा आणि वेळ वाचवल्याबद्दल. मुलगी, अहो बाबा, जर तुमचा नवरा जास्त वेळ मोबाईल बघत असेल तर त्याच्यावर रागवू नका, त्याच्याशी भांडू नका, फक्त त्याचा मोबाईल उचलून फेकून द्या. लक्षात ठेवा, आपल्या रोगाशी लढायचे आहे, रोग्याशी नाही. गणिताचे सर भेटले तर त्यांना एक गोष्ट नक्की विचारा की अर्धी नोकरी आणि अर्धी जिंदगी संपत आली, पण तुम्ही ते साइन थिटा कॉस थिटा चरे हान हाणून शिकवलं ते वापरायचं केव्हा? एक ज्योतिषी इंजिनिअरिंग करणाऱ्या विद्यार्थ्याचा हात पाहत होता. ज्योतिषी, बेटा तू खूप खूप शिकणार आहेस. विद्यार्थी, ते माहिती हो, गेले 8 वर्षापासून मी शिकतो आहे, मला सांगा मी पास कधी होणार?